मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं नव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी सकाळी सकाळीच मस्तपैकी फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ चालू केला आहे आणि नेहमीप्रमाणे आता सध्या माझ्या हातात आली आहे चहा चपाती. तर नाश्ता करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी इकडे बघू शकता तुम्ही, आता ठमा आली आहे. ठमा दीदी, काय बघते बाबू तू? आ काय कशासाठी आलीस सांग? सांग, लाजू नको, पटकन बोल. बोल पटकन, सांग पटकन, सांग कशासाठी आली? कशासाठी आली? असंच नाही, काय मम्मीला काय सांगितलंस? काय सांगितलंस? मी काल हिला जाताना, घरी जाताना बोललेले की आम्ही उद्या जातोय मुंबईला, म्हणून ये म्हणून. तर ही सकाळी सकाळीच बुरशी आली पण ना ठमा, अंघोळ न करता आली. आणि आता बाबूची आमच्या मालिश चालू आहे ना, होय ना? ती बघते ठमा. तू केलीस मालिश? तुझी करूया मालिश? करूया थोडीशी, करूया ग, मस्त होतील हातपाय. मग आता काय करणार? आंघोळ करणार ना? शाळेत असेल ना जायचं ना, आज सुट्टी खरं ना, होय ना? मग जा, दीदीला उठव जा, दीदी पण झोपली आहे. ही बघ, दीदीला उठवायला तिला पण ने. रिवाला नेशील? रिवा मोठी झाली ना, मग रिवाला दीदीला उठवायला ने. बघ तू, तुम्ही रिवा, रियांशा नाही, रियांशा ती मुंबईला आहे ती. ही रिवा, रिवा ही रिवा इथली. कन्फ्यूज? हा, ते आणि हिला पण रियूच म्हणते. हिचं नाव विचारलं का हिला पण रियूच बोलते. जा, दीदीला उठव, चल जाऊया, चल दीदीला उठूया. असा असा एवढ्या सिंपल मध्ये दे लावून एक. किती वाजले बोल, विचार किती वाजले, विचार. हा, मी नाही, तू विचार किती वाजले बघ. बोल, मी उठलो, रिवा उठली, तू झोपून अजून. मोठी दीदी नाही तुमची? मी छोटी दीदी आहे. तू छोटी दीदी ना, मग तिला सांग तू मोठी दीदी ना, मग एवढ्या वेळ झोपायचं? विचार, विचार दीदीला, विचार, बोल. गप्पनी बस, गप्पनी बस. कोण बोलतं गप्पनी बस? ही बोलते गप्पनी बस. दे एक लावून. सकाळीत लवकर उठायचं असतं म्हणा. मग ती मम्मी बघ काय नाव ठेवलं, नानुकल्या. तू काय नाव ठेवलंस बाबू? रिवा. तू हुशार आहेस ना. तू दीदीला उठव बघ, दीदी बघ कशी झोपून गाड एकदम. तू दीदीला उठवणार आहेस की नाही ते सांग. तू उठवणार आहेस की? चल, नाही तर मी माझ्या कामाला जाते. जाऊ मी? काय बोलू? हा, मंडळी नमस्कार. हा हा झालं, आता बोल. बोलले मी. अगं मी ते स्टार्टिंगला बोलते, परत कसं बोलणार? तेव्हा तू नव्हतीस इथे, आता तू आलीस. तू लवकर आली असतीस तर तुला भेटलं असतं मग ते ऐकायला. तू व्हिडिओ बघशील ना, हा तेव्हा बघ, तेव्हा मी बोललेलं असणार. हा चालेल. आता दीदीला उठवतेस की मी जाऊ रिवाजवळ? उठवायचं नाहीये. नाही उठवायचं आहे, चालेल. मग मी रिवाजवळ जाते. हा, नाही तर रिवा रडेल परत. हा, चल जाऊया रिवाजवळ मग. हा, आजी बघा इकडे बसले आहेत. आजी, झाली चहा पाणी? चहा झाली? सकाळी झाली. मग आता काय करताय? आता काय करणार, ती काय सांगते ते करेल. काय करायचं नाही, शांत बसायचं इकडे. मी मुंबईसून जाऊन येईपर्यंत. काय मी मुंबईसून जाऊन येईपर्यंत इथे बसून राहायचं. असं आहे? हा, ठीक आहे. हा, नाही बिनस काही नाही जायचं, फक्त घरातच राहायचं. ताट हातात भेटलं तर फक्त खायचा आणि झोपून जायचा. हा हा, चला आम्ही येईपर्यंत इथंच थांबायचा. हा, हा, कुठे गेलात तर? तिथं पोरगी असते ना, ती खायची पोरगी त्या रडते. चल त्याच्याजवळ चल आता.
ती बोलते. ती बोलत नाही, ती रडते. चल. तर इकडे आई आमची मालिश करते, कारण आमच्या सासूबाईंना जमत नाही. सासूबाईंचं अजून काही प्लॅस्टर काढलेलं नाही. हा होय होय, तुझंच माहित आहे, रिवाजच करतय. हा होय होय. आणि पाठीमागे बघू शकता सगळ्या आमचे बॅगा वगैरे काढलेले आहेत, भरायच्या बाकी आहेत. हिची मालिश करून हिला आता आंघोळ बिंघोळ घालून मस्त पाळण्यात घालणार परत आणि झोपवणार. आणि मग आम्ही आमच्या बॅगा बिगा भरणार ना. ठामा, तू पण येणार? ना चल ग मुंबईला. ते फक्त बॅग भरून देणार तुमचे. बॅगा भरून देणार? अरे वा, कोणतरी मदत करायला पाहिजेच होतं मला. आता आधी खा जा आणि तू ब्रश केलास? नाही. मग जा. शी बाई, ब्रश न करता चालली. जा ब्रश कर, मस्तपैकी फ्रेश हो, खा पी आणि मग नंतर बॅगा भरूया. हा ठीक आहे? ठीक आहे काय? इकडे बघ, कधी बोल हा चालेल म्हणून. चालेल. झोपेत आहेस काय? जा मग दीदीच्या बाजूला झोप. झोपशील? ठमोडी माझी. पण इकडे जी पालेभाजी होती ती पूर्णपणे अशी खराब झालेली दिसते आता पण आता बारशाच्या वेळेने पाऊस खूप धो होता आणि त्याच्यात जर आता त्याची मुळं जर चांगली असतील तर परत पालवी फुटेलच, नाही तर ती आता पूर्णपणे खराबच झाली आहे. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता, इकडे कसं मस्तपैकी आपली हे होती रामफळणीचं झाड. वर्षाला एक तरी रामफळ ह्या रामफळणीचं काढून नाणं द्यायचं, पण ह्या वर्षी एकही रामफळ भेटलं नाही. पण बिचारी आत्ता जो पाऊस पडला, जो म्हणजे बोलतात ना धो एवढा पडत होता आणि वादळ वारा होता, त्याच्यामुळे ती मोडून पडली. इकडे मी आज बघितलं सकाळी की मोडलेली आहे रामफळी. त्याच्यामुळे ह्या वर्षी काही रामफळ पण भेटलं नाही आणि रामफळणीचं झाड पण आता मुळासकटच गेलं. आणि आता पुढे पण आता रामफळ काही भेटणार नाही. असो, आता पाऊस कमी झाल्यामुळे मी चालले मुंबईला रिवाला घेऊन थोडा दिवस आराम करण्यासाठी आईकडे, म्हणजे माहेरी. आणि ऊन बघा आता पडलाय, 2-4 दिवस पाऊस नाही, त्याच्यामुळे आई बोलली आपण जाऊ शकतो व्यवस्थित. त्यामुळे आता रिवाला घेऊन आम्ही मुंबईला जाणार. इकडे मंडळी आता रिवा झोपली आहे पाळण्यामध्ये, तोपर्यंत म्हटलं आपण पॅकिंग करून घेऊया. थोडी पॅकिंग झाली आहे, थोडी बाकी आहे, कारण सर्व पसाराच आहे इकडे. चला इकडे आता हे व्यवस्थित लावून घेते. सगळं असंच टाकलं रात्री. मंडळी इकडे ऑलमोस्ट पॅकिंग डन झाली आहे. म्हणजे आता एवढ्या बॅगा आहेत आणि बारकीला न्यायचं आहे. त्याचबरोबर पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे जास्त कपडे लागणार आहेत, म्हणून बारकीचेच कपडे जास्त घेतलेले आहेत. आणि बाकी इतर काळजी घेऊन काय काय सामान भरलेलं आहे ते आहेच. चला आता जेवण मस्तपैकी आलं आहे पुढ्यात, ते जेवून घेऊया आणि मग थोडा आराम करून आपल्या प्रवासाला निघूयात सगळ्यांचा निरोप घेऊन. इकडे बघू शकता अंड्याची आमटी, भोपळा मिरचीची भाजी, चपाती आणि भात खायचा नसतो, खात नाही मी, पण आज थोडा प्रवास असल्यामुळे थोडंसं खाऊन घेते, परत प्रवासात खाता नाही येणार म्हणून. चला जेवूया. समजलं वाटतं घास गेलं तोंडात. ये गाई, ये ग गाई. इकडे बघा आई कशा हलवतात एका हाताने. कधी सुटणार हात गळ्यातनं? सुटणार काय करणार? पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सुटलेला असेल. आता झाले ना दिवस, तेवढे महिना होत आला असेल ना. आता किती 10 दिवस राहिले आहेत ना अजून. 10 दिवसानंतर आईंचा हात सुटेल एकदाचा गळ्यातनं. पण सूज वगैरे आहे, त्याच्यामुळे बघू कसं काय ते आता आतमध्ये काय जॉईंट झालं आहे की नाही, काय कसं असतं ते काय माहीत नाही. खूप जण विचारतात कमेंटमध्ये किंवा मेसेज पण मला येतात की कसा आहे हात म्हणून. मी त्यांना सगळ्यांना सांगते की प्लॅस्टर असल्यामुळे मला काय आतमधलं माहिती नाही. बघू ना, तर प्लॅस्टर खोलल्याच्या नंतर आपण सांगूच
आता ही बया माई घास जेवता जेवताच उठली. तर आई हाय तिथे झोका हलवतात म्हणून ती परत झोपली पण असेल. मी जेवते. आई वाईट वाटतंय की नाच जात आहे ती मुंबईत. तर वाटणारच. आणि त्यांना एका हातावर तरी पण घेतात आणि हे करत असतात तिचे असे एकदम चिवळा चालू असतात. झेपत नाही तरी घेतात एका हातावर कसं तरी मांडीवर वगैरे. ते पण मिस खूप करतील आणि आम्ही पण सगळ्यांनाच मिस करू. तर आता जरा जेवूया आणि थोडा आराम करूया. म्हणजे नेहमीप्रमाणे एक डुलकीकडून आम्ही उठलोय आणि आता जाण्यासाठी निघालोय. थांबा बघा आम्हाला सोडायला आली झोपेतून ना. झोपलेलीस ना? नाही पर्यातून अंघोळ करून आली, तयारी केली, जेवली, कार्टून बघितली, थोडा वेळ कार्टून. मोबाईल बघितला, झोपली. नंतर उठली, मम्मीला सोडायचं. नंतर आलो मी इकडे ना. आलीस ना? हा तर आता चला सगळ्यांचा निरोप घेऊया आणि आपली जर्नी आपण चालू करूया. व्हिडिओ काय पुढच्या जर्नीचा दाखवणार नाही, पण जिथपर्यंत होईल तिथपर्यंत दाखवणार आहे. चला आता जाऊया, सर्वांच्या पाया पडूया. रडू नका, येणार आम्ही लवकर. हा काही जाऊ नका, समजला? हा माझ्या वाकू नको गो, वरण पण ना वाकू नको. पाय लागू पडली एकदा. ठेवा तुझ्या पण. होय होय काय सांग. पडणार मी. पडू, माझी लक्ष्मी आहे ती. ए थांब थांब, वेडी आहेस काय? माझ्या काय पडतेस? तुझ्या कुठे दे. चला आता बाय बाय. चला झालं. तुला कोणाची पडायचंय? नाही हसायचंय फक्त. चौकातनी अरे कधीतरी माणूस बघा शक्ती नसते, कधीतरी असते. अशी चालली नाही प्रकार. वय पण झालं. आमच्या सारख्यांचं होतं. माझं तर काय ठेवलेलं काहीतरी वेळ काय सोडून मरते. नाही नाही, अशी प्रकार आहे, काय करणार. घेतलं ना चला टाटा बाय बाय. काय असलं तर आणूया नंतर. हा 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 चला. चला बाय बाय. चला आजी बाय बाय. फोन कर पोचलं की. होय होय करते. चला काय पाठी बघ काय म्हणताय. फास्ट काय काय फास्ट फास्ट. म्हणता जरा फास्ट. ओके हा गाडी फास्ट. ही बघा ही आजी आजी फास्ट जरा फास्ट. आजी आजी चाललो इकडे. चाललो आम्ही मुंबईला. झोपा डोळ्यावर. चला पोरगे सांभाळ. होय होय बाकी सांभाळ. काही नाही. हा हा चला. काय फास्ट. हा ठमा काय फास्ट. गाली फास्ट. चालूया चालव ये मामाच्या इथे चालव ये. मस्त सगळीकडे हिरवळ जात आहे ना पावसामुळे. हा इथूनच पड इथूनच पड. म्हणजे आता लक्झरी मध्ये बसलोय. पूर्ण घाय झाली कारण व्हिडिओ काय जर्नीचा एवढा करता नाही गाडीत बसताना वगैरे. इकडे आता बघू शकता आई अजून पण आमच्या सोबतच आहे. लवकर येऊ. ठीक आहे ठीक आहे. चल बाय बाय. तर मंडळी रिवा आणि मी मुंबईला येऊन पोचलो पण आणि मस्तपैकी सुखरूप असा प्रवास झाला आमचा.
आणि रिवाने पण अजिबात प्रवासात काही त्रास नाही दिला. त्यामुळे जर्नी आमची व्यवस्थित झाली. पण तुम्हाला दाखवता नाही आली कारण रात्र होती, संध्याकाळ होती, काय दाखवणार म्हणा. असो, आम्ही आता येऊन पोचले. आता किती दिवस राहणार काय ते ठरवलं नाही. पण जेव्हा पण गावी जाऊ तेव्हा बघितलं तर आता सगळीजणं कशी भाऊक झालेली. आम्ही दोघी निघालो पण, आणि मनातनं थोडं मला पण वाटत होतं की जाऊ की नको. पण थोडी तब्येत अशी, आता कसं डिलिव्हरी सिझर झाल्यामुळे काळजी घेणं पण गरजेचं होतं. त्यामुळे माझी आई बोलली की तू चल म्हणून, आणि सासू पण बोलली की ठीक आहे जाऊ दे. कारण आईंचा हात फ्रॅक्चर असल्यामुळे त्यांना काय पॉसिबल नव्हतं आम्हाला दोघींना सांभाळणं. त्यामुळे मग आईंनी आणि घरातल्यांनी सर्वांनीच परमिशन दिली आणि मी आले. आता बघूया किती दिवस राहणार, आणि नेक्स्ट व्हिडिओ आता कधी येईल, का मुंबईचा येईल की गावचा येईल ते पण काय अजून ठरवलं नाही. पण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेनच. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 99वा ब्लॉग. आता लवकरात लवकर भेटूया 100व्या आपल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.